हे जे ऑटो चालक आहेत, जे गॅस पंपवाले आहेत, ते रोजचे गॅसचे दरवाढ चालू आहे. 2 वेळेस त्यांचे गॅसचे भाव वाढलेत. सकाळी वेगळा भाव ठेवत. ऑटोवाल्यांनी करायचं काय? ज्याचे किरायाचे ऑटो आहेत त्यांनी करायचं काय? म्हणजे फाशा घ्यायच्या का गॅसवाल्यांच्या वाढीमुळे? काय करायचं काय? याला आम्ही फक्त एकच विषय ठेवलाय, 18 तारखेपर्यंत जर गॅस कमी नाही झाला तर ऑटो बंदची हाक देतोय. 58 रुपये लिटर भाव होता दादा. एक 8 ते 10 दिवसा अगोदर 58 रुपये लिटर होता. त्याच्या अगोदर 55 होता. 58 चे डायरेक्ट तुमचे 65 72 झाले. 72 75 एका ठिकाणी 75 आहे. तुम्हाला सांगतो, देवाशीष पेट्रोल पंप जे आहे गंगाखेड रोडला, त्याच्या समोर रुची हॉटेलला त्या बाजूला गॅस पंप आहे. तिथं 75 रुपये लिटर गॅस आहे. त्याबद्दल करायचं काय ऑटोवाल्यांनी? इकडे जावं का इकडे जावं? आता हे दरवाढी काय परिणाम झालाय, काय अडचण होते? ऑटोवाल्यांचे धंदे दादा, पहिले परभणी जिल्ह्यामध्ये कुठलेही ऑटोवाल्यांचे काही धंदे नाहीत. महाराष्ट्र आता गॅस पंपामुळे सगळे ऑटोवाले परेशान आहेत. एक तर ऑटोवाल्यांना करायचं काय? एक तर ऑटो बंद करा किंवा फाशा घ्या. त्यापैकी दोन्हीच पर्याय आहेत दादा आम्हाला. आता काय तुम्ही काय आमचं एक जे रेटमध्ये होता, जर त्याच रेटमध्ये जर गॅस आला तर आम्ही सुखाने जीवन जगू. आता तुम्हाला सांगतो, 14 एप्रिल आलेली आहे, महात्मा फुले जयंती आलेली 11 एप्रिलला. ते नंतर करायचं काय दादा? बौद्ध समाजाने काय करायचं? वाढवत आहे. आता ह्याच्यामध्ये सर आम्हाला 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे सर, एक तर हप्ते कुठून भरायचे? हप्ते नाही भरले, एक हप्ता जर बाउन्स झाला गाडीचा, तर तुम्ही तिसऱ्या दिवशी गाडी घेऊन जाताय. हां, आणि आम्ही खायचं काय घरामध्ये, आणि गाडीचा हप्ता कसा भरायचा? एवढं जर तुम्ही गॅसचा रेट वाढवत असताना, तर आम्ही करायचं काय? एक तर फाशी घ्यायची का मरायचं आम्ही ऑटोवाल्यांनी? याच्यामध्ये एक तर तुम्ही 17 तारखेपर्यंत उद्याच्याला संध्याकाळपर्यंत तुम्ही काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, किंवा 18 तारखेला आम्ही 10 वाजता सकाळी ठीक सर्व ऑटो परभणी जिल्ह्यामधले आहेत ते पूर्ण बंद ठेवतो. सर